अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पोलीस वाहनांचे लोकार्पण पार पडले। या दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस कार्याबद्दल कौतुक करत पोलिसांना शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची अत्यंत गरज असल्याचं सांगितलं आहे। कारण शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, गांजा, वरली, मटका, अवैध दारू सुरू असलेल्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करावी, जेणेकरून या अवैध व्यवसायावर आळा बसेल। तसेच मध्य प्रदेशातून अमरावती शहरात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात गो तस्करीचे वाहने सुरू आहे, यावर सुद्धा कडक कारवाई करावी असे आदेश महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त राकेश ओला व ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना दिले आहे। सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यावरती 10 कोटीचे आधुनिक शस्त्र, आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला विकसित करण्याकरता आम्ही मदत करणार। फक्त माझी विनंती आहे की माझा आपला वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा खालच्या पोलीस अधिकाऱ्यावर काही त्या ठिकाणी शंका करण्याचा उद्देश नाही आहे, पण मला काही वेळा असा भास होतो की काही चौकामध्ये खुल्याम ड्रग्ज, खुल्याम त्या ठिकाणी सट्टा, जुवा, मटका सुरू असतो। रात्री उशिरापर्यंत अमरावती शहर सुरू असतं। रात्री रस्त्याने खूप त्या ठिकाणी काही समाजकंटक रात्रभर बुलेट घेऊन, रात्रभर गाड्या घेऊन फिरत असतात। एक लिमिटच्या बाहेर शहराला त्या ठिकाणी सुरू ठेवणे, रात्री अवैध धंदे करणाऱ्या लोकांना रस्त्यावर न फिरू देणे, त्या ठिकाणी शहराला एक व्यवस्थित वेळी वळण लावणे, जरी आपल्या शहराचा काय किती वेळ बार चालला पाहिजे, किती वेळ दारूचं दुकान चालला पाहिजे, किती वेळ त्या ठिकाणी याचा एक वेगळा बंधन तयार करणे, जरी सरकारचा या ठिकाणी वेळ ठरला असेल तरी अमरावती शहराच्या दृष्टीने अमरावती शहराची पार्श्वभूमी लक्षात घेता, या ठिकाणी जनतेची मागणी लक्षात घेता आपल्याला काही या ठिकाणी बाबी पुन्हा कराव्या लागतील। पोलीस सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपला सरकार हा त्या ठिकाणी पारदर्शी आणि लोकाभिमुख भूमिकेमध्ये आहे। आपल्याला माझी विनंती आहे की अमरावती शहरामध्ये काही अवैध व्यवसाय चालू असतील, अवैध धंदे सुरू असतील, सट्टा, मटका, जुवा चालू असेल, रस्त्यावर त्या ठिकाणी आमच्या मुली जाताना कोणी या ठिकाणी त्यांना चिटिंग करत असेल, कोणी या ठिकाणी टॉन्टिंग करत असेल, आपल्या कॉलेजच्या ठिकाणी त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर बाहेर मुलं राहून त्या ठिकाणी त्या मुलींना या ठिकाणी कोणत्या पद्धतीने इनाम असतील, तर असे सर्व स्पॉट आयडेंटिफाय केले पाहिजे। सर्व सेन्सिटिव्ह स्पॉटची यादी तयार केली पाहिजे, पोलीस मित्र बनवले पाहिजे। समाजामध्ये असा एक वर्ग आहे जो पोलिसांना मदत करायला तयार। गोरक्षा मध्ये काम करणारे चांगले कार्यकर्ते आहेत, जे काही सर्वच काही वाईट नाही, पण यांचा मदत घेतला पाहिजे, गोहत्या होऊ नये याकरता पोलिसांनी थोडा काम केलं पाहिजे। या ठिकाणी विशाल आनंदी आणि एसपी ओलाजीने एक टीम तयार केली, तर बाहेरून जे एमपी वरनं इकडनं तिकडनं जे काही गौ माता इकडे येत आहे आणि इकडून अकोल्याकडे जात आहे, ते हायवेवर जरा चेकबंदी वाढवली पाहिजे आणि गोहत्या होऊ नये, गोरक्षा व्हावी याकरता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। थोडा शहराला अजून जास्त या ठिकाणी पोलीस सर्व्हिलन्स केला पाहिजे, गस्त वाढवला पाहिजे। एका लिमिटच्या बाहेर पोलीस शहर सुरू राहू नये। रस्त्यावर रात्री बेरात्री जे मोटरसायकल घेऊन रात्री बेरात्री या शहरामध्ये भूदंड माजवतात, त्यांना जरा जेरबंद केला पाहिजे, असा पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी विनंती आहे। कारण प्रत्येक गोष्ट सीपी आणि आयजी पाहत नाही, आपापल्या झोनमध्ये, आपापल्या एरियामध्ये, आपापल्या पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस निरीक्षकांनी हे काम केलं पाहिजे। पोलीस निरीक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या नावाने काही लोक हप्तेगिरी करत असतील, खाली त्या ठिकाणी काही गडबड चालू असेल, त्या ठिकाणी मी कुणावर आक्षेप घेणार नाही, पण बीड आमदार आपल्याबद्दल काही वेगळा करतोय का, काही एससीबीच्या टीम काही वेगळा करताय का, काही वेगळा टीम आपल्या नावाने टीपीचं नाव खराब करताय का, आयजीचं नाव खराब करताय का, एचपीचं नाव खराब करताय का, याचा चेक केला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा पूर्ण लक्ष महाराष्ट्रावर आहे, नागपूरवर आहे, अमरावतीवर आहे, महाराष्ट्रावर आहे।
प्रशासनामध्ये सर्व अधिकारी जागृत आहे. आमचे आमदार या ठिकाणी रोज शहरावर लक्ष देऊन आहे. मी पालकमंत्री म्हणून प्रत्येक आठवड्याने या शहरावर लक्ष देऊन आहे. रोजच्या रोज तर माझा कंट्रोल आहे, पण त्या ठिकाणी तरी माझा थोडा गॅप पडतो 8 दिवसाचा. लोकल पालकमंत्री